नमस्ते. आत्ता दिवाळी संपून जवळजवळ 8-10 दिवस होत आले आहेत आणि तरीसुद्धा माझा फराळाचं हे कार्यक्रम मात्र चालूच आहे. आणि त्याचं कारण म्हणजे काय माहीत आहे, माझे जुन्या कस्टमरनी तर मला सांगितलं नेहमीप्रमाणे छान फराळ, पण जे माझे नवीन कस्टमर आहेत ना, त्यांनीसुद्धा मला फोन करून अगदी आवर्जून म्हणजे सगळे पदार्थ त्यांना आवडले आहेत. आणि त्यातीलच हे एक कस्टमर आहेत, तर ते कुलाब्याला राहतात, तर त्यांना खूप माझे पदार्थ आवडलेत आणि त्यांनी अक्षरशः मला फोन करून माझं खूप कौतुक केलं. आणि हे कौतुकच म्हणजे आपण केलेल्या प्रामाणिकपणे केलेल्या कामाची ही पोचपावती असते आणि खूप भारी वाटलं. तर आता त्यांच्या दोन्ही मुलींना कॅनडाला असतात, तर त्यांनी त्यांच्या 2 मुलींसाठी त्यांना फराळ द्यायचा, पण एवढा सगळा फराळ देऊ शकत नाहीत, म्हणून मग त्यांनी ना मला 3 किलो गोड शंकरपाळी आणि 3 किलो खारी शंकरपाळी अशी त्यांनी मला ऑर्डर दिली. तर आम्ही शनिवारी गोड शंकरपाळी बनवली आणि काल पूर्ण दिवसभरात ना मला 5 किलो खारी शंकरपाळी बनवायची होती. तर ते बनवण्यासाठी माझी बहीण पण मला मदत करायला आली होती आणि तीच हे सगळं घेऊन जाणार होती. तर मग तर दुसरी ऑर्डर आहे ना, ते पण म्हणजे नवीनच कस्टमर्स आहेत, तर त्यांनासुद्धा माझा फराळ खूप आवडला. मग त्यांनी पुन्हा आता मला 2 किलो खारी शंकरपाळी आणि 2 किलो चकलीची ऑर्डर दिली आहे. पण चकल्या मी बनवल्या नाहीत, कारण म्हणजे चकलीचं पीठच संपलं. आता ते मी तयार करणार आणि मग त्यांना त्यांच्या चकल्या त्यांच्यापर्यंत पोचवणार. आता त्यांना फक्त खाऱ्या शंकरपाळ्या माझी बहीण घेऊन जाणार आहे. आणि अशा प्रकारे आम्ही 2 दिवस पूर्ण गोड शंकरपाळी आणि खारी शंकरपाळी बनवली. त्याच्यामुळे काल ना मला व्हिडिओ एडिट वगैरे करता आला नाही आणि मग टाकताच आला नाही. आणि मग एवढं हे सगळं बनवल्यानंतर ना पूर्ण घाई झाली आणि त्यामुळे मग पॅकिंगचा व्हिडिओ ना मला बनवताच आला नाही. मग माझी बहीण हे सगळं घरी घेऊन गेली ना, मग तिने तिच्या घरी नेल्यानंतर नेल्यावर हे फोटो काढून मला पाठवले आहेत. थँक्यू.